मंडळी राम राम हो. आज तुमच्यासाठी परत एकदा मी एक हॉरर स्टोरी घेऊन आलो आहे. ही हॉरर स्टोरी एका महिलेची आणि तिच्या 2 मुलांची आहे. आणि तिच्या फॅमिलीमध्ये ती एक आणि तिचे 2 मुलं असेच जण होते. आता ती जी महिला होती ना, तिने लव्ह मॅरेज केले होते. लव्ह मॅरेज केल्या कारणामुळं तिच्या जे घरचे होते, तिचे आई बाबा भाऊ बहीण यांनी तिला बोलणं भाषण बंद केलं होतं. आणि ती जी महिला होती ती अशा विचाराची होती की मी एकली जगू शकते, मी एकली कमाई करू शकते आणि मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते, अशा विचाराची ती महिला होती. आता लग्न झालं, लग्नाच्या नंतर संसार चांगला झाला, 2 लेकरं झाले. पण 2 लेकरं झाल्याच्या नंतर त्या महिलेला कळालं की जो माझा नवरा आहे तो माझ्यासोबत फक्त आणि फक्त प्रेमाचं नाटक करतोय. त्या कारणामुळे या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. आणि नंतर तिचा नवरा हिला म्हणला की तुला जे करायचं ते कर, पण मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आणि तो हिला सोडून निघून गेला. तर तेव्हापासून हिनं असं ठरवलं की बाई लाईफमध्ये ना कुठला माणूस आणायचाच नाही आणि कुणावर भरोसा करायचाच नाही. आपण जॉब करू शकतो, पैसा कमवू शकतो, तर आपण जॉब करायचा, पैसा कमवायचा आणि आपण आपल्या लेकरांना जगवायचं. तर तेव्हापासून ही महिला हिच्या 2 लेकरांसोबत राहायची. आता ही महिला स्वाभिमानी होती, विचार करणारी होती, पण त्याच्यासोबतच हिच्या डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग खूप जास्त होती. बघा कधी ना काही माणसं असे असतात की त्यांच्याकडून छोटी जरी गोष्ट झाली ना की त्या गोष्टीला पकडून धरतात की नाही असंच झालं यार, असं व्हायला नव्हतं पाहिजे, असं करायला नव्हतं पाहिजे. म्हणजे ओव्हर थिंकिंग खूप जास्त करतात आणि त्या कारणामुळं ना त्यांचा जो प्रेझेंट टाईम आहे तो सुद्धा खराब होतो. तर सेम याच प्रकारची ही महिलासुद्धा होती. तर हिच्या नवऱ्याने हिच्यासोबत आईच्या गावात मच्छरच्या हिच्या नवऱ्याने ज्यावेळेस हिच्यासोबत अशा प्रकारचं केलं त्यावेळेस ही महिला तब्बल 1 ते 2 महिने जाग्यावर राहिली नाही. पण हिच्या लेकरांमुळं स्वतःचं जाग्यावर येणं खूप महत्त्वाचं होतं. त्या कारणामुळं ही महिला जाग्यावर आली आणि मस्त लाईफ जगू लागली. आता हिचं जे घर होतं ना त्याच गल्लीमध्ये त्याचे माणूस होता समोरचा, त्याचं घर होतं. तर हिला ते इरिटेट करायचं, रोज त्याचं तोंड पाहायचं, जायचं यायचं, तोंड पाहायचं जायचं यायचं, इरिटेट करायचं. आता तुम्ही म्हणाल की यार तिथल्या तिथं कसं सोडलं. ॲक्च्युली त्या माणसाने हिला घेऊन तिथल्या गल्लीमध्ये राहायला गेला होता. पण नंतर 2 महिने तिथं राहिली, तिथून ती निघली, दुसरीकडे गेली, दुसरीकडे रूम घेतली आणि तिथं ती राहायला लागली. पण हा जो माणूस आहे हा माणूस तिथं येऊनसुद्धा तिला इरिटेटेड करत होता. मग हिने फार त्रासली आणि त्रासल्याच्यानंतर हिने एक निर्णय केला की यार हे काही जमलं नाही, आपल्याला बाहेर कुठंतरी एक चांगली जागा बघावी लागेल आणि तिथं आपल्याला घर घ्यावं लागेल. आता पैशावाली होती, हिचा जी जॉब होता ते खूप चांगला होता, हिला त्याच्यातून चांगला पैसा भेटायचा आणि जॉब त्या शहरामध्ये होता ज्या शहरामध्ये ही आत्ता रेग्युलर राहायची. पण हिनं ऑफिसमध्ये अप्लाय दिलं की बाई मला बदली पाहिजे, मला या शहरामध्ये राहायचं नाही, कारण की जो माझा नवरा आहे तो मला त्रास देतो, काही गोष्टीचा मला त्रास होतो आहे. आता हिच्या ऑफिसमधले जे लोक होते ते हिचा आदर करायचे, हिचा सन्मान करायचे, कारण की ही एम्प्लॉय खूप चांगली होती. तर त्यांनी हिच्यासाठी प्रयत्न केला आणि एक ठिकाण असं निवडलं की त्या ठिकाणावर म्हणजे 2-3 ठिकाणं निवडले आणि त्यातील हिला निवडायला सांगितलं की तू कुठे जॉब करते ते सांग, तुझ्यासाठी हे 4 ठिकाणं आहेत. तर या महिलेने त्यातील एक असं प्लेस निवडलं की ज्या प्लेसवर वातावरण एकदम नॅचरल आहे, तिथं जास्त गर्दी नाही, शांतता आहे आणि ते या ठिकाणापासून फार लांब होतं. आणि तिने ठरवलं की मी कुणालाही सांगणार नाही, माझ्या 2 लेकराला घेणार आणि सरळ मी तिथं निघून जाणार. तर तिनं ते प्लेस निवडलं. तर ती तिथं बदली स्वतःची करून घेतली. बदली करून घेतल्याच्या नंतर तिथं आपल्या 2 मुलांसोबत राहायला गेल्याच्या नंतर तिने एका अशा ठिकाणावर घर घेतलं ज्या ठिकाणावर आसपास कुणाचीही जास्त घरं नव्हती. आता बघा तुम्ही बघू शकता की नवीन प्लॉटिंग होत आहेत, शहराच्या बाहेर लोकांना राहायला आवडते शेतामध्ये अशा पद्धतीनं. तर तिनं त्या पद्धतीनं बाहेर घर घेतलं. पण जिथं हिनं घर घेतलं होतं त्या एरियामध्ये थोडेसे झाडं जास्त होते, म्हणजे इतकी दाट नव्हते, सिक्युअर एरिया होता, जनावरं वगैरे काही नव्हतं तिथं, पण झाडं होते. आता झाडं तिथं असल्यामुळं तिथं ना रात्रीला कोणी जास्त हिंडायचं नाही, फिरायचं नाही. आता तिथं ही महिला राहायला लागली. आता हिला माहीत होतं की यार काही नसते तसं, एकदम नॅचरल असते. तर काम करू लागली, राहू लागली, खाऊ लागली, पिऊ लागली, लाईफ मस्त एकदम स्टेबल चालू लागली. तर हिचे जे 2 मुलं होते ना ते फार अवकाळी होते. त्यांना असं की जायचं यायचं, इकडं पळायचं तिकडं पळायचं, यांना फार शौक. तिच्या मुलांना अजिबात भीती नाही,
की इकडे हे होईल ते होईल, नाही, अजिबात नाही. तर तिथं नवीन जागा असल्यामुळं ही महिला तिच्या मुलांना भीती घालायची की बघा, हे जे आपलं घर आहे आणि आपण ज्या जागेवर आपण राहतोय, ही जागा फार धोक्याची आहे बरं का. मी जर एखाद्या वेळेस घरी नसले तर तुम्ही घराच्या बाहेर अजिबात निघायचं नाही. ते नसते का की एखादं लेकरू ऐकत नाही तर आई वडील त्याला भीती घालतात की इकडे जाऊ नको, माणसं धरणारी गाडी फिरते किंवा असं होते तसं होते. तसं ही महिला तिच्या दोन्ही मुलांना सांगत होती. आता तिचे जे दोन्ही मुलं होते ते काही कमी वयाचे नव्हते. एक 6-1 वर्षाचा असेल आणि एक 7 म्हणजे 8-9 वर्षाचा असेल. अशा प्रकारचे हिचे 2 मुलं होते. आता त्या दोन्हीला असं वाटायला लागलं की यार, आपली जी आई सांगते हे थोडं लबाडच आहे ना, आपण बाहेर जाऊ नये म्हणून. आता जो मोठा मुलगा आहे त्याचं डोकं जरा जास्त चालायचं आणि त्याची आई त्यांना काय सांगायची की आपण ज्या जागेवर राहतोय ना, ही जागा ना श्रापित आहे. या जागेवर ना भूतं फिरतात. जर रात्रीला किंवा एकलं कोणी या घराच्या बाहेर पडलं आणि जे बाहेर आपले जंगल आहे त्या जंगलामध्ये जर कुणी गेलं तर एक भूत येतं. ते भूत माणसाला पकडतं आणि ते त्याच्यासारखं सेम त्याला करतं आणि ते घेऊन जातं. अशा प्रकारे ही महिला तिच्या मुलांना सांगायची आणि रोज सांगायची. जेव्हा जेव्हा हिला कामावर जायचं त्यावेळेस सांगायची. आता ते मुलं काय करायचे, शाळेमध्ये जायचे, बसमध्ये बसून आणि बसमध्ये बसून शाळेतून यायचे. आता आईनं जे सांगितले त्याप्रमाणे ते दोन्ही मुलं घरामध्ये राहायचे. त्यांना भीती वाटायची. त्यांना म्हणजे असं वाटायचं ना की बा आई सांगते ते खरं आहे. पण जो मोठा मुलगा होता ना तो थोडा चालाक होता. त्याने यार विचार केला की रोज आपल्याला आई एकच कारण सांगते की ही जागा श्रापित आहे, बाहेर भूत आहेत, मग बाकीचे लोक कशा बाहेर फिरत आहेत. याला वाटलं ना, मग हा याच्या भावाला म्हणतो की बघ, आपली आई आपल्याला सांगते इथं भूतभीत काही नाहीत. ती का सांगते, कारण आपण बाहेर फिरायला जाऊ नये म्हणून. आणि तुला सांगू का, बाहेर एवढं चांगलं वातावरण आहे, खूपच चांगलं. आता जो 5-6 वर्षाचा मुलगा आहे तो छोटा, तो म्हणतो की नाही रे बाबा, आईनं सांगितलं ना बाहेर जायचं नाही तर जायचं नाही, तू गप गुणानी तर बस, आणि तुला जायचं ना तू जा, मी जाणार नाही. आता तो मुलगा एकदा दोनदा त्या छोट्या मुलाला प्रयत्न करतो पण तो काही येत नाही. मग एका दिवशी याच्या आईला म्हणजे त्या महिलेला ऑफिसमध्ये थोडासा उशीर होणार होता, म्हणजे 2-3 घंटे असा उशीर होणार होता. तर तिने शेजारच्या घरी सांगितलं होतं की बाबा माझ्या लेकराकडे जा, त्यांना थोडंसं खायला द्या आणि त्यांना सांगा की मला यायला उशीर होणार आहे, दरवाजे लावून घ्या म्हणून. तर शेजारची महिला गेली, सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर खायला प्यायला दिलं, ती तिथून निघून गेली. आता जो मोठा मुलगा होता त्याच्या डोक्यामध्ये खुरापती आली की आज तर आई येणार नाही, जाऊन आलो तर काय फरक पडायला. आणि जास्त काय नाही, दिवस माळवताचा टाईम होता. त्या टायमाला तो परत त्याच्या भावाला म्हणला, बघ आई काय येणार नाही बघ, आपण पटकन जाऊन येऊयात. त्याचा भाऊ म्हणला की नको नको नको. पुन्हा आई म्हणली तशी एखादा भूत जर असला ना धरला तर पुन्हा अवघड व्हायचं. तू जाय बाबा, जायचं तर आपण जाणार नाही. याने त्याला फार मिन्नत केलं, चाल रे चाल रे चाल रे, पण तो काय ऐकला नाही. मग याने निर्णय केला की ठीक आहे, चला तुला यायचं नाही ना, तू येऊ नको, मी एकला जाऊन येतो. मग हा घराच्या बाहेर पडला आणि हा गेला कुठं माहिती आहे, त्या घराकडे नाही, ते जंगलात गेला बोंबलत. आता असंच होतं बघा, जर माणसासोबत काही व्हायचं असलं ना, माणसाला माहिती आहे की ही गोष्ट केल्याच्या नंतर माझ्यासोबत काही ना काही होणार आहे, तरी पण तो माणूस नसाला ऐकत नाही. तो माणूस त्याच गोष्टीच्या पाठीमागं जातो. मग आता याला माहिती होतं की ती गोष्ट केल्याच्या नंतर असं असं होणार आहे. मग हा तिथं थांबला नाही, हा त्याच गोष्टी मागं गेला, त्याच जंगलामध्ये गेला. आता गेल्याच्या नंतर थोडंसं लांब गेला. लांब गेल्याच्या नंतर याला म्हणजे असं आपलं घर दिसायले पाठीमागं आणि समोर जंगल दिसायले. हा जंगलामध्ये परत पुढं गेला. पुढं गेल्याच्या नंतर याला काही नाही, एकदम शांत वातावरण वाटलं. पण तेवढ्यात त्या वातावरणामध्ये थोडासा बदल झाला आणि थोडासा काळोख पडल्यासारखा पडला. बघा रात्रीची वेळ असली ना, म्हणजे जे तिसरा पहार म्हणतो आपण त्याला किंवा सायंकाळ म्हणतो, त्या सायंकाळी एकदम असा अंधार होतो न कळत. आपण जर गप्पा गिप्पा मारत बसलो ना कुठं की अचानक अंधार होतो. तशा प्रकारे याचं झालं की अचानक अंधार झाला. तेवढ्या त्याच्या कानावर एक आवाज आला की कुणीतरी याच्यापाशी चलत येतंय. हा त्या आवाजाकडे बघतो पण थोडा अंधार पडल्यामुळे त्याला काही दिसत नाही. तर एक अशी सावली असल्यासारखी दिसते की एखादी महिला याच्याकडे आली म्हणून. हा म्हणतो, कोण आहे काका, तुम्ही आहात का शेजारच्या, असं म्हणल्याच्या नंतर ती महिला पळत पळत जंगलामध्ये जाते. आता पळत पळत जंगलामध्ये गेल्याच्या नंतर यानं मुकाड्यानं आपल्या घराकडे यावं ना, नाही, हा तिच्या पाठीमागं मधात गेला. मधात गेल्याच्या नंतर आता जे प्रकाश आहे म्हणजे जेवढं पण दिसतंय ते त्याच स्टेबलवर राहिलं की तेवढं दिसायला लागलं. हा मधात गेला. मधात गेल्याच्या नंतर एक झाड असतं मोठं. हा त्या झाडाकडे बघतो तर त्या झाडाच्या पाठीमागून एक हात बाहेर येतो आणि त्या झाडाला असं पकडतो.
मग दुसरा हात येतो, दुसरं पकडतो आणि ते दोन्ही हात त्या झाडाला असं वर करत 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 असं वर जातात. जसं एखादा माणूस कसा झाडाला धरून असा वर जातो तशा प्रकारे ते हाताचे वर जाऊ लागले आणि असं वाटू लागले की पलीकडून कोणीतरी आहे आणि त्या झाडाला धरून असं वर जात आहे. बघता बघता 2 हाताचे 3 हात झाले, 3 हाताचे 4 हात झाले, 4 हाताचे 5, 5चे 6 हात झाले आणि ते 6 हात तर 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 करत त्या झाडावर वर निघले, वर गेले. आता हे पाहिल्याच्या नंतर याला भीती वाटली की आईच्या गावात हे काय प्रकार आहे असा. आई म्हणली ते खरं आहे, चला लवकर पळा इथून. आईच्या डोक्यामध्ये असा प्लॅन आला. हा मागं फिरला, पळत सुटला. जसा हा पुढं पळतोय ना तसं याचं घर याच्यापासून लांब गेल्यासारखं वाटतंय. तेवढ्या त्याच्या पायाला कुणीतरी धरल्यासारखं वाटतंय. हा एका जागेवर थांबतो, पाठीमागं बघतो तर कुणीच नसतं. पण खाली पाहिलं की खाली एक महिला असते, वाकडं शरीर करून याच्या पायाला पकडलेलं असतं. ती याच्याकडं बघते, हा त्या महिलेकडे बघतो. ती महिला याने याच्या अगोदर कधीही बघितलेली नव्हती. तो जोरात ओरडतो. जसा तो जोरात ओरडतो तशी ती महिलाही जोरात ओरडते आणि ती जशी ओरडायला लागली तसा याचा आवाज नरड्यामध्येच राहतो, याचा आवाज बाहेर येत नाही. पण ती जी महिला आहे ती ओरडते. ओरडता ओरडता तिच्या नरड्यामधून एक आपलं लाटणं कसं असते, आपलं वळवट कसं असते, नूडल्स कसं असते तशा प्रकारचा नूडल्ससारखा एक असं गठ्ठा बाहेर निघतो आणि याच्या हाताला चिटकतो. आणि बघता बघता याच्या हाताला चिटकून याच्या पूर्ण शरीरामध्ये तो समावून जातो आणि ती महिला गायब होते. हा पूर्णपणे शांत होतो. इकडं तिकडं बघतो, कोणी काही दिसत नाही. हा कणकण आपल्या घराकडे निघतो, घराकडे येतो आणि घराचा दरवाजा वाजवतो. जेव्हा घराचा दरवाजा वाजवला त्यावेळेस मदत बघतो तर याची आई आणि तो छोटा मुलगा. याची आई फार भिलेली याला बघते, याला पटकर जवळ घेते, मिठी मारते, याच्या पप्पे गिप्पे घ्यायला लागते आणि याच्यावर धावते की तू कुठे गेला होता तुझ्या भावाला सोडून. तो म्हणला होता की आई मी जरासा बाहेर गेलो होतो, जास्त वेळ नाही, जरासं झालं. त्याचा भाऊ म्हणतो नाही आहे, ह्या जसा अंधार पडतो ना तसा गेला आणि तो आता आला आणि आता वाजले होते रात्रीचे 10. आता याला समजत नव्हतं की यार एवढा टाईम गेला तरी कसा. आता याचं डोकं एवढंही जास्त चलत नव्हतं की याला छोट्या छोट्या गोष्टी समजतील म्हणून. तर मग तिथं सगळं तिची आई त्याच्यावर धावली वगैरे, सगळं काही नॉर्मल झालं आणि मग संध्याकाळचं जेवण वगैरे त्यांनी केलं 10:30-11च्या दरम्यान आणि तिघही जण आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेले. आता एकाच पलंगावर त्याची आई झोपायची, त्याचा लहाना भाऊ झोपायचा, तो झोपायचा. आता झोपल्या जाग्यावर रात्रीचे 2:30 वाजले असतील. 2:30 वाजता त्याच्या आईला जाग येते, तहान लागते. ती उठते, बाहेर जाते, बॉटल काढते, फ्रीजमधली पाणी पिते आणि रूममध्ये येते. जशी ती रूममध्ये येते ना तसं तो जो मुलगा आहे 8-9 वर्षाचा तो त्याच्या लहान्या भावाच्या उशापाशी बसलेला असतो आणि त्याच्या केस असे बघत असतो. आता हिला कळत नाही की हा काय बघतोय. ही त्याला विचारते की बेटा तो काय बघतोयस. ते एक बोलत नाही ना 2 बोलत नाही. ही परत त्याला विचारते बाळा तू तुझ्या भावाच्या डोक्याला काय करतोयस. तो शांत बसतो, जे हातानं कृती करत असतो ना ती पण शांत ठेवतो आणि असा बसतो. ही जाते आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघते. तो त्याच्या डोळ्याचे पापणं उघडतो आणि ईशाकडे बघतो. जेव्हा त्याने त्याच्या डोळ्याचे पापणं उघडून ईशाकडे बघितलं त्यावेळेस ईशा काळजाला धक्का बसतो आणि ही पाठीमागं पळते, म्हणजे सरकते पाठीमागं. त्याचे जे काळजाचे पापणं म्हणजे काळजाचे पापणं म्हणतो, डोळ्याचे जे पापणं उघडते नव्हते जेव्हा त्यावेळेस त्याच्या आतले जे बुबुळ असतात ना ते पूर्णपणे काळे असतात. म्हणजे जे काळा भाग असतो तोही काळा आणि जो पांढरा भाग असतो ना तोही काळा, अशा प्रकारे. आणि तो हिच्याकडं बघितल्याच्या नंतर वेगळ्या पद्धतीनं हसायला लागला, असा की खूपच विचित्र. आणि जेव्हा ही थोडीशी मागं झाली त्यावेळेस तो काय करतो, जे डोक्यावर हात ठेवलेले असतात त्या लहान्या भावाच्या असे 2-3 केस पकडतो आणि कचकर उपटतो आणि ते केस खायला लागतो. आता याने जेव्हा त्याचे केस उपटले त्यावेळेस तो जोरात ओरडतो आणि तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. तर तो जो मुलगा आहे मोठा तो त्याचा खांदा पकडतो आणि इतक्या जोरात दाबतो की तो मुलगा ओरडतो, रडतो. तर हिच्याजवळ एक काटूक पडलेलं असतं, हा काटूक घेते आणि त्याच्या हातावर मारते. तो जो छोटा मुलगा आहे तो सुटतो आणि हिच्यापाशी येतो आणि तो जो मुलगा आहे तो तिथंच बसलेला असतो. तो हसतो आणि यांच्याकडे बघतो. आता तो हसता हसता त्याच्या तोंडामधून काळं काहीतरी बाहेर येतं, काळी लाळ, आपण म्हणतो ना लाळ गळते तशा प्रकारची काळी लाळ बाहेर यायला लागली. तो मुलगा पलंगावर उभा राहतो. आता तो जसा उभा राहतो तसं त्याची जी हाईट आहे ती वाढते आणि वाढत वाढत छताला भिडते आणि जशी ती हाईट छताला भिडते तसे ते खालून वर जातं आणि छताला चिटकतं. आता ही पूर्णपणे कन्फ्यूज, काय करावं आणि काय नाही. हिचा हातभारा जागेवर राहिला नाही.
ही उठते, आपल्या लहान मुलाला घेते, घराच्या बाहेर पळते, जोरात ओरडत शेजाऱ्यांच्या घरात. शेजाऱ्यांना सांगते की माझ्या मुलासोबत असं असं झालं, प्लीज तुम्ही चला एकदा बघा. शेजारी येतात, घरामध्ये बघतात, तर तो जो मुलगा आहे तो एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो. आता शेजारी त्याच्यापाशी जातो, त्याला बघतो आणि बघल्याच्या नंतर पाहतो तर तो रडतोय. त्याचा जो इकडचा गाल आहे तो पूर्णपणे तुटलेला असतो. ते त्या मुलाला उचलतात, शेजाऱ्याच्या घरी जातात, तिथं थांबतात, रात्रभर त्या दुसऱ्याच्या घरामध्ये थांबतात. सकाळ झाली की डॉक्टरांना दाखवतात. डॉक्टर म्हणतात की बाबा याची जी त्वचा आहे ना ही अशी तुटती आहे, अशी म्हणजे एखादं रब्बल कसं असतं कुजल्याच्या नंतर कसं तुटतं ते ॲटोमॅटिक, तशा प्रकारे याची त्वचा तुटती आहे, तो डॉक्टर म्हणतो. विलाज करून बघूयात. तर त्याचा तब्बल 8 महिने विलाज चालला आणि त्या 8 महिन्यामध्ये तेव्हा कुठंतरी तो रिकवर झाला. पण त्यानंतर ती महिला त्या जागेवर राहिली नाही आणि त्या गावात राहिली नाही. तिनं परत दुसरीकडे बदली करून घेतली आणि तिथं ती चांगल्या पद्धतीनं जीवन जगायला लागली. तर मंडळी, इथंच आपली स्टोरी संपली. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये एक SMS करा की माझ्यापाशी स्टोरी आहे म्हणून. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईल, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.